सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी पीक विमा कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 ते 20 दिवसांत पीक विम्याचे अनुदान मिळण्यास सुरुवात होईल असे आश्वासन पीक विमा कार्यालयातून देण्यात आले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी, सरपंच वसंतराव अवचार, ज्ञानेश्वर तावरे, सुनील चोरमार, अजय महाजन, रामराव चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जर शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी दिला आहे। पीक विमा प्रतिनिधी कार्यालय सेनगाव या ठिकाणी मी आणि माझ्या सहकारी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भेट दिली असता पीक विमा शेतकऱ्याला आतापर्यंत मिळाला नाही। ते लांब पीक विमा न मिळण्याचं कारण आणि कधी मिळणार आहे या सविस्तर चर्चा केली। चर्चा केल्याच्या नंतर असं आमच्या लक्षात आलं की 8 ते 10 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। माझी प्रामाणिक तालुका प्रमुख शिवसेना या नात्यानं त्यांना मी भूमिका मांडली की एकही शेतकरी हा पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिला न पाहिजे। कारण सन्माननीय कळमनूरचे आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांनी या जिल्ह्यासाठी 419 कोटी रुपये नैसर्गिक आपत्तीचा निधी खेचून आणलेला आहे। सर्व शेतकऱ्याला आता त्या अवकाळी पावसानं जे नुकसान झालं होतं खरीपमध्ये त्याचे पैसे मिळत आहेत आणि त्याचा संदर्भ घेऊन आम्ही तालुका प्रतिनिधी पीक विम्याचे यांच्याकडे गेलो। मी सविस्तर चर्चा केली आणि असं सांगण्यात आलं की 8 ते 15 ते 20 दिवसामध्ये जवळपास सगळ्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे तालुक्यातले मिळणार। फक्त एक त्यांच्याकडून शब्द घेतला आता की माझ्या तालुक्यातला एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला न पाहिजे। मी माझी त्यांना ठाम भूमिका सांगितलेली आहे। नाही तर येत्या काळात जर तसं नाही झालं तर मग शिवसेनेच्या वतीने आम्ही वेगळ्या पद्धतीने आमच्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम करणार। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।